नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आज काहीतरी नवीन आपण बनवायला शिकणार आहोत. तर बघा, चौकोन कपडा मी कट केलेला आहे आणि त्याला खाली अस्तर लावलेला आहे. तर बघा, हा कपडा जो आहे खूपच सुंदर आहे, शायनिंगमधला. आणि बघा, नॉट बनवायसाठी इथं 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. त्या पट्टींची उंची आहे 13.5 इंच. आता बघा, कपड्याची उंची आपण मोजून घेऊयात. तर कपडा लांबीला आहे 13.5 इंच आणि रुंदीला आहे 11 इंच. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर आता बघा, ज्या साईडने आपली लांबी आहे त्या साईडने मोजायचं आहे 3.5 इंच आणि इथून आपण उंची घ्यायची आहे 2 इंचावर. आडव्या साईडने 3.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि उभ्या साईडने 2 इंचावर मार्किंग करायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने. आता बघा, जे आपण नॉट घेतलेले आहेत ते नॉट इथं लावून द्यायची आहे. तर बघा, खूपच सुंदर आजकाल ट्रेंडमध्ये चालणाऱ्या पर्स आपण तयार करत आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. खूपच सुंदर पर्स ही तयार होणार आहे आपली. तुम्हाला कुठलाही खर्च न करता, जी आजकाल छोटी पर्सची फॅशन चालू आहे, लग्नांमध्ये किंवा कुठं कार्यक्रमांमध्ये आपण जातो, तर लेडीज आजकालची हँड पर्स वापरत आहे मोबाईल ठेवायसाठी. ती पर्स आपण बनवत आहोत. तर बघा, अशा पद्धतीने नॉट लावून द्यायची आहे एक साईडला. तर तुम्ही बघितलं आपण कशा प्रकारे मार्किंग केली आणि कशा प्रकारे नॉट लावली आहे. तर दुसऱ्या साईडला पण अशाच पद्धतीने करायचं आहे. तर बघा, आडव्या साईडने 3.5 इंच आणि उभ्या साईडने 2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपण तीच नॉट लावून द्यायची आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. खूपच सुंदर पर्स आपली तयार होणार आहे. तर तुम्ही दुकानाचा वापर न करता, दुकानावर कुठलाही खर्च न करता घरगुती पर्स तुम्ही तयार करू शकता. आता बघा, इथे चेन मी घेतलेली आहे. तर चेनचा एक भाग आपल्याला नॉटच्या साईडला लावायचा आहे. जी चेन आहे आपली ती आतल्या भागाला मी लावलेली आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे चेन ही लावून द्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने. तर बघा, चेन लावून झालेली आहे. आता तिला आपल्याला सरळ करायची आहे आणि सरळ बाजूने एक टीप टाकून द्यायची आहे, दाब टीप ज्याला म्हणता. हे बघा, अशा पद्धतीने चेन ही बाहेरच्या साईडला येईल. वरून आपल्याला दाब टीप टाकून द्यायची आहे. तर बघा, नॉट आणि चेन आपले लावून झालेले आहेत. आता बघा, अशा पद्धतीने पर्सला आपण सरळ करायचं आहे. सेंटरला जी आपली चेन आहे ती घ्यायची आहे. आता बघा, जे मेन आपली चेन आहे तिचा जो हुक आहे तो असा चेनमध्ये आपल्याला लावायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने सेंटरला तिला घेऊन घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला उलट करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने उलट करून घ्यायचं आहे. चेनचा जो भाग आहे तो सेंटरमध्ये घ्यायचा आहे. आता बघा, अशा प्रकारे आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि तिथं आपल्याला कट मारून द्यायचा आहे. दोन्ही साईडला सेम करायचं आहे. तर मैत्रिणींनो, मी खूपच चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझे नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला, व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती पहिल्यांदा तुम्हाला मिळेल चॅनलला सबस्क्राईब केल्यावर. तर बघा, सेंटरमध्ये मी पिन लावून दिलेली आहे. आता बघा, साईडने आपल्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूला कपड्याला फोल्ड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. सेंटरला तिथं पिन लावून देऊया. दुसऱ्या साईडला पण सेम करायचं आहे. त्याच पद्धतीने आतल्या बाजूला कपड्याला फोल्ड करायचं आहे. तिथं पण आपण पिन लावून देऊया. कपडा इकडे तिकडे सरकता कामा नये म्हणून आपल्याला सेफ्टी पिनची गरज आहे. तर बघा, आता जी कडेला आपण पिन लावलेली आहे तिथं आपल्याला शिलाई टाकून द्यायची आहे. दोन्ही पार्ट व्यवस्थित आहेत की नाही बघून घ्यायचं आहे. आता बघा, इथं आपल्याला शेवटी शिलाई मारून द्यायची आहे काठावर. तर बघा, साईडला पण आपल्याला आता तेच करायचं आहे. काठावर शिलाई मारून द्यायची आहे.
कपड्याला व्यवस्थित सेंटरमध्ये घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता तिथं आपण पट्टी जॉईंट करून देऊयात. तो भाग खुला राहील, चांगला दिसणार नाही, म्हणून आपण आतल्या बाजूला पण आपली फिनिशिंग यायला पाहिजे. जसं आपण दुकानावरून रेडीमेड पर्स आणतो त्याच पद्धतीने आपला पर्स जो आहे घरी आपण तयार करत आहोत, म्हणून फिनिशिंगमध्ये दिसायला पाहिजे, म्हणून तिथं आपण पट्टी लावून देऊया. तर बघा, तुम्हाला दुकानावर जायचं काम नाही आणि पैसे खर्च करायचं काम नाही. अशा पद्धतीने घरगुती पर्स जी आहे ती आपण तयार केलेली आहे. तर बघा, आता पर्सला आपण सरळ करून घेऊयात. तर बघा, खूपच कमी वेळात आणि खूपच कमी कापडात घरगुती म्हणजे दुकानावर सुद्धा तुम्हाला एवढी शायनिंगची पर्स जी आहे ती मिळणार नाही. एवढी सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी इथं पर्स तयार केलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि चेन लावून देऊ शकता. तर बघा किती सुंदर आहे लग्नांमध्ये कुठं कार्यक्रमाला घेऊन जायला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब